नमस्कार, मी अनुश्री. आज आपण अनुश्री फूड जॉब ह्या आपल्या चॅनलवर बनवणार आहोत अगदी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि कॅफेसारखी कॉफी फ्लेवर चॉकलेट चिप्स मफिन्स. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम आपण एका भांड्यात पाव कप रिफाईंड तेल, पाव कप गोडसर दही, त्यात 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून छान फेटून घेऊ. नंतर त्यात 1 कप पिठी साखर घालून पुन्हा एकदा छान एकत्र असं फेटून घेऊ. आता त्यात 1 चमचा कॉफी पावडर म्हणजेच मी 2 चमचे कडकडीत पाण्यात 1 चमचा कॉफी पावडर विरघळून घेतलेली आहे. हे मिश्रण ह्या मिश्रणात घालून छान एकत्र फेटून घेऊ. आता त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण 1.5 कप मैदा, पाव कप कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ, 1 चमचा दूध पावडर असं कोरडं मिश्रण छान चाळून घेऊन आपण या ओल्या मिश्रणामध्ये हळूहळू ओतून घेऊन कट अँड फोल्ड या मेथडने आपण हे मिश्रण छान एकत्र करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ह्या वेळेला लवकरात लवकर पटापट असं हे मिश्रण एकत्र करू नका, कारण त्यामुळे आपला केक हा डेन्स होऊ शकतो, तो फुगून येणार नाही, खाली बसून राहील. आता आपण हे छान एकत्र केलेलं मिश्रण लायनर्समध्ये भरून घेऊ. माझ्याकडे सिलिकॉनचे मोल्ड आहेत म्हणून मी त्या मोल्डमध्ये हे मिश्रण फिलअप करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातील छोट्या छोट्या वाट्यांना तेलाचं ग्रीसिंग करून तुम्ही हे मिश्रण त्यात फिल करू शकता आणि मफिन्स बेक करू शकता. अगोदरच प्रीहीट केलेल्या 180 सेल्सिअस डिग्रीवर जो आपण ओव्हन प्रीहीट केला आहे त्याच्यामध्येच आपण पुन्हा टेम्परेचर बदलून 180 डिग्रीला 25 ते 30 मिनिटांचं टायमिंग लावून आपण हे मफिन्स बेक करून घेणार आहोत. बेक करून घेताना 30 मिनटं झाल्यावर टूथपिकने आपण चेक करून घ्या. जेव्हा टूथपिक स्वच्छ आली नाही तर 5 मिनटं वाढवून पुन्हा एकदा बेक करून घ्या. हे पहा मैत्रिणींनो, आपले मफिन्स फार छानरित्या बेक झालेले आहेत आणि छान फुलून देखील आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. चोको चिप्स आपण वर जे घातले त्यामुळे छान मफिन्सला क्रॅक्स आलेले आहेत. जसे बेकरीमध्ये आपल्याला आपण मफिन्स आणतो तेव्हा कसे छान क्रॅक्स गेलेले असतात, त्या पद्धतीनेच ह्याच्यावर देखील क्रॅक्स आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आपले हे मफिन्स घरच्या घरी बेकरी स्टाईल तयार झालेले आहेत. तयार आहेत आपले हे अप्रतिम कॉफी फ्लेवरचे चोको चिप्स मफिन्स. गरमागरम सर्व करा. प्रत्येक बाईटमध्ये कॉफी आणि चॉकलेटची चव अनुभवायला तयार रहा. अशीच सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मफिन्स खूप सॉफ्ट झाले आहेत, जाळीदार झाले आहेत. नक्कीच करून पहा. धन्यवाद.